सर्वांना मनापासून खूप खूप नमस्कार। सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाचा थैमान हे घातलेलं आहे। अनेक शेतकरी अडचणीत आलेले आहेत। काही शेतकऱ्यांचे जनावर होऊन गेलेत, काही शेतकऱ्यांचे गोठे वाहून गेलेत, काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी आलेलं आहे, काही गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। आणि आज जर बघितलं सर्वीकडे पिकाचं प्रचंड नुकसान झाले आहे। पीक कुठल्याही पद्धतीनं आज आपल्या शेतकऱ्याला मिळत नाही किंवा पिकापासून उत्पादन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतीतून उत्पादन काहीच मिळू शकत नाही। कारण की शेतकरी या शेतीच्या उत्पादनातूनच स्वतःचं घर चालवतो। मुलाचं शिक्षण असेल, मुलीचं लग्न असेल किंवा मुलीचं शिक्षण असेल, हॉस्पिटल असेल, कोणाचं देणं आहे ते द्यायचं काम हे शेतीच्या उत्पादनातूनच करतो। पण यावर्षी प्रचंड नुकसान झाल्यामुळे त्याच्या पदरात काही पडणार नाही। मित्रांनो, आज हा वर्ष जर गेला शेतकऱ्यांचा तर येणारे 5 वर्ष तो मागे गेला असं म्हणत देखील चालेल अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे। मित्रांनो, माझी विनंती आहे की काल मी माझ्या मुलीच्या हस्ते आदरणीय कलेक्टर मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये 21,000 रुपये मी देणगी दिलेली आहे। कारण की शेतकऱ्यांना आता गरज आहे मदतीची, मदत देणं हे काळाची गरज झालेली आहे। ज्यांना शक्य आहे असे सर्वजण आपण सरळ हाताने आपण मदत करू शकता। आणि शेतकऱ्यांना आज मदतीची प्रचंड गरज आहे, त्यामुळे सर्वजण मिळून आपल्या ह्या शेतकऱ्याला मदत करूया। कारण की 3 टाईमचा अन्न पुरवठा करणारा हा शेतकरी 3 टाईम उपाशी राहण्याची हे वेळ आलेली आहे। त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो, जीवनात कोणालाच काही घेऊन जायचं नाही, ना पैसा घेऊन जायचं नाही, ना प्रॉपर्टी घेऊन जायचं नाही, ना गाडी घेऊन जायचं नाही, काही घेऊन जायचं नाही। घेऊन जायचं आपले कर्म। आपण कर्म चांगले करूया सर्वजण मिळून। आणि आता शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, सर्वजण मिळून मदत करूया।